आणि संभाजीनगरमधील तनिषा बोरामणीकर ही राज्यात पहिली आलेली आहे। तनिषा बोरामणीकरला 12वीच्या परीक्षेमध्ये 100% गुण प्राप्त झाले। मला यूपीएससी क्रॅक करायची आहे अशी इच्छा आता तनिषाने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। तर राज्यामध्ये पहिली आल्यानंतर तनिषाचं तिच्या आईवडिलांकडून अशा प्रकारे अभिनंदन करण्यात आलेलं आहे। तिला पेढे भरवण्यात आलेले आहेत आणि आपल्याला यूपीएससी क्रॅक करायचं आहे अशी इच्छा तिने आता बोलून दाखवली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यामध्ये पहिली आलेली आहे। तीच मुलगी आपल्या बरोबर आहे। काय सांगशील? खूप छान वाटतं। अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि मी अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं। मी 95+ केलं होतं एक्सपेक्ट, पण वाटलं नाही 100 येतील आणि मी पहिली आहे हे तर खूपच सरप्राइजिंग होतं। बरं, मग कसा अभ्यास केला होता? तुला तर 95% वाटत होते, म्हणजे तू 95%च्या दृष्टीने अभ्यास केला असेल, मात्र 100% मिळाले, तर कसा अभ्यास केला होता? मी वर्षभर मी चेस खेळते, त्यामुळे वर्षभर माझ्या टुर्नामेंट्स होत्या आणि त्यामुळे मला वर्षभर नाही करता आला अभ्यास। मी लास्टचे 2 महिने फुल अभ्यास केला होता। जे आता तुझ्याकडे इतर सगळे विद्यार्थी पाहतायत किंवा आता 9वीला आहेत, जे 10वीला जाणार आहेत, त्यांना सुद्धा राज्यात पहिला यायचं असेल, 100 मार्क घ्यायचे असतील, त्यांना सगळ्यांना काय सांगशील? मी म्हणेल की तुम्ही वेळ ठेवून की मला 10 तास अभ्यास करायचा, 8 तास अभ्यास करायचा असं नका करू। रोज टार्गेट्स ठेवा की आज मला हे संपवायचंच आहे। मग ते संपल्याशिवाय मग तुम्हाला किती वेळ लागला तरी ते संपवूनच तुम्ही यू कॅन कॉल इट ऑफ अ डे। मोठं यश मिळाले, हे यशाचं श्रेय तू कुणाकुणाला देतेस? माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना, सगळ्यांना, माझ्या टीचर्सला, कारण माझा अभ्यास खूप बुडायचा। मी वर्षभर खेळत राहायचे, त्यामुळे माझा क्लास खूप बुडायचा। पण माझं जे काही मिस व्हायचं ते मला सगळ्यांनी माझं कव्हर करून घेतलं। त्यामुळे फर्स्टली त्यांना, मग माझ्या कॉलेजला, मला कॉलेज अटेंड नाही करता आलं कधीच, त्यामुळे कॉलेजनी खूप सपोर्ट केलं मला स्पोर्ट्समध्ये पण खूप एनकरेज केलं। त्यामुळे माझं कॉलेज, माझे टीचर्स, माझे